नमस्कार. भक्ताच्या जीवनामध्ये, ईश्वर प्रभुप्रेमीच्या जीवनामध्ये सद्गुरूचं महत्व किती आहे याच्यावरती आपण गेले काही भाग चर्चा करतो. तसे खूप सुंदर संत वचन आहे. सद्गुरूची महिमा सांगत असताना संत एकनाथजी म्हणतात, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकीला स्वये संचला त्याचे घरा. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही वा संशय. किती सुंदर वचन आहे, किती दृढ विश्वास आहे गुरुचरणी. की ईश्वर आपण ज्याला म्हणतो, देव म्हणतो, हा आणि सद्गुरू याच्यामध्ये भेदच नाही, फरकच नाही, असं संत का बरं म्हणत असतील? दासला तर याचं कारण असं वाटतं की गुरु भेटल्याशिवाय, समर्थ संत सद्गुरू भेटल्याशिवाय ईश्वरच प्राप्त होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, सद्गुरू आहे तर देव आहे. म्हणून सद्गुरूचं महत्व परमेश्वर इतकं श्रेष्ठ संतांनी सांगून ठेवलंय. आणि मग म्हणूनच जी काही आपण पारंपरिक भक्ती करतोय, ज्याच्यामध्ये सगुणाचं महत्व सांगितलं गेलंय, आणि ह्या सगुण भक्तीबद्दल सुद्धा मग संत ग्वाही देतात की संत सद्गुरू, पूर्ण सद्गुरू ज्याला म्हणतात, हाच परमेश्वराचं सगुण साकार रूप आहे. ईश्वर ही निराकार शक्ती आहे, परंतु त्याचं सगुण रूप, कारण सगुणाशिवाय भक्ती टिकत नाही, ध्यान टिकत नाही, असं काही भक्तांचं मत असतं. मग त्यासाठी जर तुम्हाला आकार पाहिजे, सगुण पाहिजे देव, तर तो सद्गुरूच्या रूपात असतो. इतकं सुंदर संत महात्माने लिहून ठेवलं, सांगून ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे. मग सद्गुरूला जो परमेश्वर मानतो, सद्गुरूलाच परमेश्वराच्या ठाई जो भजतो, त्याच्या बाबतीत मग पुन्हा संत सांगतात की देव त्याचा अंकित होतो, देव त्याचा गुलाम बनतो, देव त्याची कामं करतो, देव त्याचा होतो. देव तयाचा अंकीला स्वये संचला त्याचे घरा. थोडस पुढे जाऊन भक्त, काही जणांना कदाचित बुद्धीला नाही पेलवणार हे, पण ही वस्तुस्थिती आहे. संत महात्म्याने अनुभव लिहून ठेवले, धर्मग्रंथ आपल्याला ग्वाही देतात, संत वाङ्मय आम्हाला पदोपदी सांगतं की मग परमेश्वर परमात्मा त्यांच्या घरात कामं करतो त्याची. इतकं आपण सगळ्या संत महात्म्यांच्या चरित्रातून पाहिलंय. आणि म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात की गुरु हाच देव आहे, याच्यामध्ये जराही संशय नाही. मग इतकी ग्वाही देऊन सुद्धा ईश्वर प्राप्तीचा प्रसंग जेव्हा येतो, किंवा ज्याला ईश्वर प्राप्त करावासा जेव्हा वाटतो, तेव्हा तुम्ही आम्ही भक्त सज्जन देवाला शोधण्यासाठी का बरं फिरतो, का भटकतो? वास्तविक परमेश्वर प्राप्तीची इच्छा जागी झाल्यानंतर, जिज्ञासा जागी झाल्यानंतर, आपण संतांची ग्वाही, संत वाङ्मय जे आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यानुसार सद्गुरूचा शोध घेतला पाहिजे. व्यावहारिक ज्ञानामध्ये, समाजाच्या ज्ञानामध्ये, प्रापंचिक ज्ञानामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला गुरु लागतो. जसं एक वस्तुस्थितीचा भाग आहे की पहिली गुरु आपली आई असते. आईकडून आपण बोलायला शिकतो, वस्तू ओळखायला शिकतो, दुडक्या पावलाने चालत चालत चालायला शिकतो, कपडे घालायला शिकतो, जेवावं कसं, बसावं कसं, मोठ्यानं कसं आदरानं बोलवावं, धाकट्यांशी कसं प्रेमानं वागावं, ह्या गोष्टी सगळ्या आपण आईकडून शिकत असतो.
जे मनुष्य जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आई ही पहिला गुरु असते. आणि त्यानंतर जे जे आपण शिकतो, मग लिहायचं असू दे, वाचायचं असू दे, व्यवहार ज्ञान असू दे, एखादं काम शिकायचं असू दे, जे काय असेल, शेतात काम करताना सुद्धा औत कसं धरावं, बी कसं पेरावं, शेतीची मशागत कशी करावी, आपला शेतकरी राजा सुद्धा मुलांनाही शिकवतोच. प्रत्येक ठाई गुरुची गरज पडते. आणि तशीच परमेश्वर प्राप्त होतोय, परमेश्वर सर्वत्र आहे, हे पुन्हा 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 ऐकून सुद्धा आपल्या मनामध्ये हा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे की असा देव सर्वत्र आहे तर मला तो दिसला पाहिजे. आणि त्यासाठी वास्तविक आपण गुरुचा शोध घेतला पाहिजे, सद्गुरू शोधला पाहिजे. आणि मग सध्याची सामाजिक परिस्थिती, सध्याची माणसाची प्रगल्भ अवस्था म्हणूया. आता तो कुठल्या अर्थानं प्रगल्भ झाला हा वेगळा, खूप वेगळा विषय आहे. पण तरी सुद्धा परमेश्वराबद्दलच प्रेम, माता पित्याबद्दलच प्रेम कमी झाल्या कारणानं परमेश्वराबद्दलचं प्रेम तर खूप वेगळी गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. परंतु प्रत्येक मानवानं, बुद्धीचा गर्व करणारा मनुष्य देवाच्या भक्तीच्या बाबतीत मात्र आजची परिस्थिती बघता भक्तीची, आपण असं म्हणूया की तिथं त्याची बुद्धी कुंठित होते. आज ज्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो, देवाची काही ठिकाणं म्हणतो, अशा ठिकाणी गर्दी कुठं कमी आहे. शिकले सवरलेले, विज्ञाननिष्ठ किंवा बुद्धीचा गर्व असणारे किंवा प्रापंचिक अर्थानं समाजामध्ये मोठं स्थान असणारी, अशी सगळे जण तिथं गर्दी करत असतात. मग भक्तीची कमी आहे कुठं? कमी नाहीच आहे. पण तरी सुद्धा जसं प्रश्न असा पडतो की तिथपर्यंत जेव्हा लोक जातात ते श्रद्धेनंच जात असतात, त्यांची श्रद्धा खोटी नसते. जेव्हा लाखोंचा भक्त समुदाय तिथे एकत्र येत असतो, म्हणतो आपण व्यवहारामध्ये शब्दप्रयोग पण वापरतो, आपण वाक्प्रचार वापरतो की हौसे नवसे गवसे सगळीकडे असतात. तसे त्या लाखो लोकांच्या यात्रेमध्ये सगळे लोक असतात. पण काही लोक असे असतात जे खरोखर श्रद्धेने तिथे गेलेले असतात, त्यांची श्रद्धा अटळ असते, मनापासूनची असते. पण तरी सुद्धा एक संत समजावून सांगतात, मग तुकडोजी महाराज असतील किंवा जसे आधुनिक संत आहेत ते, तसे यापूर्वीचे संत होते की आपण श्रद्धा ठेवतो खरी, पण मातीच्या ढिगावरती श्रद्धा ठेवून कधी भाकरी मिळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, बुद्धीचा वापर करून आपण श्रद्धा जिथं ठेवतो ती योग्य ठिकाण आहे किंवा नाही एवढं तर तपासायला पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा दास तुमच्या चरणी निवेदन करेल, प्रार्थना करेल की त्यासाठी संत महात्माने दिलेला हा मार्ग, त्यांनी लिहून ठेवलेले वाङ्मय, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्याप्रमाणे आपण परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे आणि परमेश्वर भेटवणाऱ्या सद्गुरूचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून जे सद्गुरूचं महात्म्य, सद्गुरूचं मोठेपण, जे अनादिकालापासून सगळ्या संत महात्मांनी, धर्मग्रंथांनी आणि संत वाङ्मयात जे लिहून ठेवले, त्याचं कारणच हे आहे की या विश्वाच्या इतिहासामध्ये जे आज प्रेषित म्हणून, अवतारी पुरुष म्हणून ज्यांची ज्यांची मंदिरं बनलेली आहेत, ही कशामुळे बनलेली आहेत? ते एक साधी गोष्ट आहे. त्यांनी त्या समयाला सद्गुरूचा शोध घेतला, जिज्ञासा जागी झाली, परमेश्वराचा त्यांनी शोध घेत असताना त्यांना कळून चुकलं की गुरुशिवाय ते शक्य नाही. गुरुचा शोध घेऊन त्यांनी जेव्हा ज्ञान प्राप्त केलं, आत्मस्वरूपाची ओळख केली, जसं ज्ञानाबाबतीत म्हणतात ना, ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ओळखावे आपणाशी आपण तया नाव ज्ञान. म्हणजे स्वतःला ओळखण्याचं हे ज्ञान त्यांनी प्राप्त केलं. स्वतःला ओळखणं म्हणजेच परमेश्वराला ओळखणं. हा परमेश्वर माझ्या जवळ कसा आहे ना, हा माझी सदैव काळजी कशी घेतो. मग ह्या परमेश्वराचं ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं, सद्गुरू चरणी जाऊन आत्मस्वरूपाची ज्यांनी ओळख करून घेतली, जग ग्वाही देतंय, जगाचा सगळा इतिहास ग्वाही देतो की त्यांची मंदिरं बनलेली आहेत, त्यांची देवासारखी जगात पूजा होते, ज्यांनी देवाला जाणून देवाची भक्ती केली. मग देवाला जाणून देवाची भक्ती करणे ही खरी भक्ती आहे. आणि त्याचीच तर मी म्हणजे इतक्या दिवसापासून तुमच्याशी चर्चा करतोय, तुमच्या
चरणी प्रार्थना करून ही गोष्ट तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यासाठी प्रार्थना आहे माझी की संत वाङ्मय जरूर वाचा. ज्यांना ज्यांना तुम्ही मानता त्यांचं वाचा. जसं मला एकदा माझ्या सासरे भावानी प्रश्न विचारला की सगळ्या संत महात्मांनी लिहून तर ठेवले की परमेश्वर ही व्यक्ती वस्तू प्रतिमा नाही आहे, परमेश्वर ही शक्ती आहे. मग त्यांनी मला प्रश्न असा विचारला की परमेश्वराचं स्वरूप जर असं आहे, त्यांनाही ब्रह्मज्ञान प्राप्ती होती, परमेश्वराचं स्वरूप जर असं आहे तर मग समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी जी 11 मारुतीची मंदिरं बांधली ती कशी काय बांधली? ते तर सांगतात की आधी देवाशी ओळखावे असं त्यांनी खुलासेवर लिहून ठेवले. त्यांनी रामाबद्दलचं निराकार परमेश्वराचं रामाच्या निराकार स्वरूपाचं सुंदर वर्णन करून ठेवले. असं असताना त्यांनी ही 11 मारुतीची मंदिरं ठिकठिकाणी का बांधली असतील बरं? तर प्रभू प्रेमी याचं उत्तर साधं आहे. कारण एक दुर्दैवाचा भाग आहे की भक्तीचा जेव्हा प्रश्न येतो सहसा आपण बुद्धी नाही वापरत. तर थोडस बुद्धीला ताण दिलं तर तुमच्या लक्षात येईल ही अगदी ऐन लग्नामध्ये लग्नाला उभारलेलं असताना मंडपातून लग्नाच्या मांडवातून रामदास पळून गेले होते. तुम्हाला नवीन नाही, माहिती आहे. पळून गेले का? तर त्याचं एकमेव कारण होतं त्यांना हनुमानासारखं रामाचा दास बनायचं होतं. म्हणून त्यांनी स्वतःचं नाव, त्यांचं ते मूळ नाव नाही बरं का रामदास, त्यांना रामाचा दास बनायचं होतं जसा हनुमान बनला होता. हनुमानीने भक्ती कशी केली होती? मलाही हनुमान अत्यंत प्रिय भक्त आहे. माझी खूप हनुमानांच्यावरती श्रद्धा आहे कारण त्यांची भक्तीच इतकी अतूट होती. कशाबद्दल? असं का वाटतं दासला किंवा रामदासांना पण का वाटलं असेल? तर हनुमान अशी निस्सीम भक्ती करत होते की रामाने कोणताही आदेश दिला, काहीही सांगितलं तर त्यांनी कधीही प्रभू रामाना उलटून का म्हणून प्रश्न विचारला नाही. सत्वचन मांडलं आणि ती आज्ञा त्यांनी जशीच्या तशी पाळली. जसं मी नेहमी एक उदाहरण सांगतो, आपण रामायणातल्या चमत्काराच्या गोष्टी वगैरे ऐकतो. अलीकडे विज्ञानाची कास धरलेल्या विज्ञानिष्ठांना कदाचित ते पचनी नाही पडणार आणि ते तसं नसेल. पण मला सांगायचं हे आहे की सीतामाईचं अपहरण झाल्यानंतर जेव्हा तिचा शोध घेत घेत ही समस्त वानर सेना घेऊन प्रभू राम जेव्हा समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की समुद्राच्या पलीकडं सीतेला रावण घेऊन गेलाय लंकेमध्ये. आता एवढा मोठा समुद्र पार करून पलीकडे कसं जावं, रावणाशी युद्ध कसं करावं किंवा सीता माऊलीला सोडून कसं आणावं, सगळ्यांच्या समोर हा प्रश्न होता. पण दरम्यान प्रभू रामाने हनुमंताला आदेश दिला की हनुमंता, आपण इथपर्यंत आलोय, प्रयत्न करू आपण समुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी काय करता येईल, पण दरम्यान तू जाऊन तर ये जा, लंकेत जाऊन बघून तर ये जा की सीता कशी आहे. आता तिथं भक्तीचा दृढ भाव कशाला म्हणतात, सद्गुरूचं वचन सत्वचन म्हणून कसं मानतात, अतिशय सुंदर उदाहरण आहे. प्रभू रामाने असं सांगितल्यानंतर हनुमंताने आपल्यासारख्या शंकाने उपस्थित केल्या की मी साधा वानर आणि एवढा मोठा समुद्र मी कसा बरं पार करून जाऊ, कसा लंकेत जाऊन कसं सीतामाईला बघून येऊ. जराही त्यांनी शंका घेतली नाही, आदेश मांडला, सत्वचन मांडलं, हात जोडले प्रभू रामाना आणि उडी मारली, समुद्राच्या पलीकडे गेले. ही विश्वासाची ताकद आहे. तर त्यांचा तो विश्वास किंवा गुरुवरची निष्ठा बघून रामदासांना वाटायचं की मला सुद्धा हनुमंतासारखं भक्त व्हायचं. म्हणून त्यांचं संसारामध्ये प्रपंचामध्ये मन नव्हतं रमत, म्हणून ते पळून गेले लग्नातून. आता सद्गुरु प्राप्तीशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे, काळ्या दगडावर शिरे, अटल सत्य आहे. मग जोपर्यंत त्यांना सद्गुरु प्राप्ती नव्हती तोपर्यंत मनामध्ये हनुमंताचा भाव, मला हनुमंतासारखं भक्त व्हायचं आहे. म्हणून हनुमंताच्या भक्तीची प्रेरणा सामान्य लोकांना सुद्धा मिळावी, सामान्य भक्त सज्जनांना सुद्धा प्राप्त व्हावी. म्हणून हनुमानाची महिमा करत असताना त्यांनी ठिकठिकाणी हनुमंताची मंदिर बांधली, जोपर्यंत त्यांना ज्ञान नव्हतं.
प्रभू रामाची प्राप्ती नव्हती, समर्थ सद्गुरूची प्राप्ती नव्हती, तोपर्यंत त्याने ते केलं. जसं मागे सुद्धा मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की जोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्ती नव्हती तोपर्यंत गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य नव्हते, त्यांच्यामध्ये ब्रह्माचं चैतन्य नव्हतं. सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर तोपर्यंत त्यांनी लोकांना रामनामाचं वेड लावलं अक्षरशः, की रामनाम घेत सर्वांनी शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, काया वाचा मनानं त्यांनी शुद्ध व्हावं, भक्तिभाव जपावा, म्हणून त्यांनी त्यांना नामाचं वेड लावलं. पण ज्याचं नाव घ्यायचं तो नामी जेव्हा कळला, जेव्हा राम कळला, तेव्हा त्यांना ब्रह्मचैतन्य म्हणायला लागले. तसं प्राप्तीशिवाय भक्तीमध्ये जी ताकद यायला पाहिजे किंवा भक्त म्हणून जो आनंद प्राप्त व्हायला पाहिजे, सुख किंवा बाकीच्या गोष्टी, समाधान, ह्या गोष्टी सुद्धा मी म्हणणार नाही. आनंद ज्याला म्हणतात, आनंदाच्या अनेक व्याख्या आहेत, आनंदाचे प्रकार सुद्धा अनेक आहेत, पण जो ब्रह्मानंद आहे, भक्तीचा जो आनंद आहे, तो जर प्राप्त व्हायचा असेल तर त्याला एकमेव उपाय आहे की परमेश्वराची प्राप्ती करणं. परमेश्वराच्या प्राप्तीशिवाय नाही तो उच्च कोटीचा आनंद प्राप्त हो. आणि त्यासाठी सद्गुरु वचनावरती विश्वास लागतो. सद्गुरु देवानं ज्यावेळी कृपा करून आपल्याला ब्रह्माचं दर्शन करून देतात, तर त्यासाठी सुद्धा मनामध्ये दृढ विश्वास, भक्ती असावीच लागते. पण त्यासाठी सुद्धा संत असं म्हणतात की तो विश्वास सुद्धा निर्माण करत असताना संतांनी कसोट्या ज्या लिहून दिलेत, आपल्याला कसोट्या ज्या लिहून ठेवलेत, त्यांनी अनुभव जे लिहून ठेवले, त्याप्रमाणे आपण परमेश्वर प्राप्त करत असताना सद्गुरूचरणी नतमस्तक होऊन या ब्रह्माची ओळख करून घेत असताना सुद्धा त्या कसोट्या लावून पाहिले पाहिजेत. त्याला आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि मग गुरु प्रचिती घ्यायची असते. हे सुद्धा संतांनी लिहून ठेवलंच की डोळे झाका, ब्रह्मप्राप्ती करत असताना डोळे झाका, सद्गुरू जे म्हणेल ते ऐका आणि होय म्हणा. असं पण नाहीये, त्याला अंधभक्ती म्हणतात, अंधश्रद्धा म्हणतात. म्हणून तर आज पेव फुटले सगळीकडे बघतो आपण समाजामध्ये. कितीतरी चुकीची लोक आज स्वतःला भक्त म्हणून आसनाधीश झालेले आहेत, मठाधिपती झालेले आहेत, मोठमोठे अधिकार प्राप्त करून बसलेले आहेत. आणि समाजाला त्यांनी कुठल्या मार्गाला लावले तुम्हाला सगळं माहिती आहे. मग त्यासाठी आपण सतर्क होऊन, आपण सावध राहून, सद्गुरू म्हणून जेव्हा आपण कोणाच्या चरणी लीन होतो जातो, तेव्हा आपण पडताळूनच ते स्वीकारलं पाहिजे. परमेश्वर त्यांनी जरा दाखवलं, आपल्याला दाखवत असताना तात्काळ दाखवला पाहिजे. ही पहिली कसोटी, गुरुची कसोटी. ती गेल्यानंतर मला देवा परमेश्वराचं दर्शन करून द्या, तर त्यांनी ठीक आहे, बस तुला मी दाखवतो आता, असं म्हटलं पाहिजे. तात्काळ आपणासारखे करीत ती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागेल. तुकाराम महाराजांची ग्वाही आहे. त्यानंतर तात्काळ दाखवायला तयार झाले, त्यानंतर दाखवल्यानंतर सुद्धा तो परमेश्वर सर्वव्यापी आहे का तपासायचा. आपण बुद्धी दिली ना तेव्हा, सर्वव्यापी आहे का, अंगसंग आहे का, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी आहे का, अजन्म आहे का, जिथं जातो तिथं सांगाती आहे का, शस्त्रानं तुटत नाही ना, अग्नीनं जळत नाही ना. ह्या कसोट्या आहेत. ह्या कसोट्या लावून परमेश्वराचं दर्शन घ्या. आणि ते दर्शन झाल्यानंतर मग जीव तोडून समर्पित होऊन सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करून देवाचे होण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही खरी भक्ती आहे. आणि त्यानंतर भक्तीचा आनंद यायला लागतो. मग ध्यानात येतं की माझ्या आईवडिलांच्या घटामध्ये सुद्धा हा परमात्मा परमेश्वर आहे. मग आईवडिलांची सेवा करा म्हणून सांगावं नाही लागत, ते आपोआप होते. आणि त्या सेवेत आनंदही प्राप्त होतो. मग घरातल्या प्रत्येकाच्या घटामध्ये हा ईश्वर दिसायला लागतो. मग पत्नीमध्ये दिसायला लागतो, पत्नी असाल ते पतीमध्ये दिसायला लागतो, मुलांमध्ये दिसायला लागतो, भावांमध्ये दिसायला लागतो, मग हळूहळू शेजाऱ्यांमध्ये दिसायला लागतो, गल्लीत प्रत्येक जीव मग आपला असा वाटायला लागतो, आपला असा वाटायला लागतो. मग ती ज्ञानेश्वर माऊलींना प्राप्त झालेली जी अवस्था आहे ना, ती अवस्था हळूहळू यायला लागते. आता ती सर्वांना प्राप्त होत नाही हेही खरं, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. भक्ती करून देवाचं लाडकं बनायला काय हरकत आहे. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये, व्यवहारामधल्या सगळ्या गोष्टीमध्ये, जसं साधी गोष्ट आहे, कुठे 5-15 हजारची नोकरी जरी पकडायची असेल तर आयुष्यातली 15 वर्ष खर्च करून ज्ञान प्राप्त करावं लागतं, एखादी डिग्री प्राप्त करावी लागते.
आयुष्यातली 15 वर्ष विचार करा किती तपश्चर्या असते. आणि ते केल्यानंतर आपणच स्वतःची किंमत ठरवतो आणि कुठेतरी जाऊन 10-15 हजारची नोकरी करतो. 15 वर्षाच्या तपश्चर्याचं फळ काय? महिन्याला 10-15 हजार रुपयाची कमाई. तर आपण इतके काय म्हणू, एवढ्या कमी किमतीचे नाही आहोत. परमेश्वराची लेकरं आहोत आपण. पण ज्या परमेश्वराने हे सगळं दिलंय त्याला जाणण्यासाठी आपण नको का कष्ट करायला, थोडा वेळ काढायला आणि समजून घ्यायला, बुद्धीचा वापर करून कसोटी लावून बघायला. तर मला वाटतं तुमच्या ध्यानात आलंच रे की नेमकं काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे, कसा विचार केला पाहिजे, बुद्धीचा वापर कसा आणि केव्हा केला पाहिजे. आणि त्याशिवाय माझी प्रार्थना आहे की मी मागेही कधीतरी तुम्हाला सांगितलं होतं की संत वाङ्मय सध्या नाही जमत कुणाला वाचायला, मलाही मान्य आहे ते. पण रेडिओ सारखं माध्यम आहे, टीव्ही सारखं माध्यम आहे, ई बुक्स आहेत. आपण काही मार्गदर्शक भक्त सज्जनांची प्रवचनं, कीर्तनं आता ऑनलाईन सुद्धा ऐकू शकतो. आणि हे करत असताना स्वतःची बुद्धी त्याच्यामध्ये वापरून आपण याचा पडताळा घेऊ शकतो. पण ते केव्हा शक्य होईल आपल्याला? जेव्हा मला इच्छा आहे की अशा परमेश्वराच्या ह्या स्वरूपाची मला ओळख व्हावी. तर तो भाव मनात ठेवूया आणि आजपासून तसा प्रयत्न करूया की मला परमेश्वरापर्यंत कसं पोहोचता येईल. त्यासाठी दास पुन्हा आपल्या चरणी प्रार्थना करेल, विनंती करेल की तळमळ जागी करा. हे कसं आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात. तसं मला परमेश्वर पाहिजे तर मलाच वेळ काढला पाहिजे, मलाच ते ठरवून केलं पाहिजे. आणि परमेश्वर ह्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी देण्यासाठी येत नाही. तर तो विषय मी पुढच्या भागात तुमच्याशी चर्चा करेन की देवाची भक्ती करायचीच का. इथून सुरुवात आहे सध्याच्या समाज व्यवस्थेची, म्हणजे आपण सध्याच्या समाजाची, की काय गरज आहे परमेश्वराची भक्ती करायची. आपण कष्ट केल्याशिवाय कुठं काय मिळतं वगैरे वगैरे. पण त्या विषयात आपण पुढच्या भागात बोलूया. मला वाटतं पुढचा भाग आपण याच विषयावरती की गुरुप्राप्ती कशी करावी नेमकी आणि मनामध्ये भाव आपला दृढ कसा असावा याविषयी बोलूया. तोपर्यंत आता थांबेन. नमस्कार.